तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत वालाचं बिरड. तुमच्या भाषेत याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण आम्ही याला वालाची भाजी, रस्सा भाजी असं म्हणतो. तर आज आपण बनवणार आहोत वालाची भाजी. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य या ठिकाणी दाखवत आहे मी. त्याच्यामध्ये आहे खोबरं, आलं लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा. फोडणीसाठी आता थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये थोडं खोबरं मी परतायला टाकलेलं आहे आणि ते खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत या ठिकाणी मी परतून घेणार आहे. ते खोबरं थोडं लाल झाल्याच्या नंतर हा सगळा मसाला आहे तो मी एका मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे. आणि मिक्सरच्या भांड्यात वाटताना पहिले मी खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आलं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी मी ॲड केलेली आहे. आता मसाला वाटल्यानंतर मित्रांनो, एकदम बारीक मसाला वाटल्यानंतर तो अशा पद्धतीचा दिसणार होता. सुरुवातीला आता कढईत पुन्हा त्याच कढईत तेल घेतल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला थोडी जिरी आणि मग थोडं मोहरी आणि कांदा टाकलेला आहे. मग कढीपत्ता टाकून ते चांगलं लालसर परतून त्यामध्ये वाटण टाकलेलं आहे. वाटण आपल्याला मित्रांनो तुम्ही पाहत आहात तसं आपल्याला तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे. आणि एकदा तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त लाल तिखट आणि हळद आणि मीठ टाकायचं आहे. या ठिकाणी मी इथे कुठल्याही प्रकारचा मसाला किंवा कोणताही मटण मसाला वगैरे वापरलेला नाही, घरचा मसाला वापरलेला नाही, कारण लाल तिखटानेच ही भाजी फार सुंदर होती. आता ह्यात मी गरम पाणी ओतल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर या ठिकाणी मी यामध्ये सोललेले ते वाल आपण इथे टाकलेले आहेत. ते वाल सोलून त्यात टाकल्यानंतर ते मी एक 5 मिनटं झाकण ठेवून शिजायला ठेवले होते. शिजल्यानंतर झाकण काढल्यानंतर पहा किती छान तर्री सुटली आणि अशा प्रकारे आपली वालाची भाजी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही जर वालाचं बिरडं आवडलं असेल तर तुम्ही माझं जे टोटल फूड 13 चॅनल आहे त्याला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.